नमस्कार मित्रांनो, तर आपण खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी जेजुरीच्या इथं आलोय आणि आपण कडे पठारच्या खंडोबाचं दर्शन घेणार आहे. म्हणजे आता जे नवीन मंदिर आहे त्याच्याही पेक्षा आधी जे जुनं मंदिर उंच डोंगरावरती होतं तिथं आपण भेट देणार आहे. पण त्या अगोदर कडे पठाराच्या पायथ्याशी सुंदर अशी महादेवांची मूर्ती आहे आणि तिथं फोटो काढण्याचा मोह कुणालाही आवडता आला नाही. ही पिवळ्या भंडाऱ्यात भरलेली महादेवाची मूर्ती खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर आहे. आम्हाला जाताना अशी निवडुंगाची झाडं, परत अशी पिवळे असलेली ही झाडं बघा, किती सुंदर सुंदर निसर्गाचं हे सौंदर्य बघायला खूप भारी भेटलं. आणि आम्हा सर्वांचे एक पाऊल पुढे अभिनंदन आहे. आम्ही चालून दमलो पण अभिनंदन दमत नव्हता. हा पहा देवाचा घोडा जाताना मध्येच आहे. पिवळ्या भंडाऱ्यात खूप माखलेला सुंदर असा देखणा घोडा आहे आणि ही छोटी छोटी अशी मंदिर आहेत. त्याचबरोबर हे विलोभनीय असं सुंदर असं दृश्य आहे कडे पठाराचं. या पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांचं थोडंसं कामकाज चालू आहे. त्याचबरोबर हे विलोभनीय असं दृश्य आहे, खूप सुंदर, बघायला खूप भारी वाटतंय. खरंच चालताना दमतोय पण तेवढाच थकवा हा निसर्ग बघितल्यानंतर दूर होतोय. आणि हे परमेश्वराचे ठिकाण, या खंडेरायाच्या पायाशी भेट द्यायची म्हटले की सगळे अडचण, सगळं टेन्शन, सगळा थकवा निघून जातोय. आणि ही दुसरी ही वाट आहे मंदिराच्या त्या बाजूने येण्यासाठी. आणि ही छोटी छोटी अशी मस्त सुंदर अशी मंदिर आहेत जाताना. आणि हे बघा, आम्ही चालतोय, दमलोय आणि अभिनंदन पाक पुढे बघा तिकडं, इतक्या लांब तो पोहोचला चालत, अजिबात दमला नाही. एकदाही म्हणलं नाही की पाय दुखतात वगैरे. ते आमच्या पुढे पळत होता. खरंच त्याची एनर्जी आउटस्टँडिंग होती. तुम्ही पण बघा हा सुंदर असा नजारा. हे बघा, लांबून कडेपठारचं मंदिर दिसतंय आणि तो मंदिराचा परिसर दिसतोय. कधी एकदा पोहोचेल आणि खंडेरायाचं दर्शन घेईल असं झालंय. आम्ही दमून चालत आलो. हे बघा, आधी जाऊन वरती बसलेत आणि नुसतं बसलेत नव्हतं तर नाचायला आलं. त्यांची एनर्जी लेवल काय आहे बघा. पायऱ्यावरती गेल्यानंतर असं हे विलोभनीय दृश्य दिसतंय. आणि तुम्हाला सांगतो, ही जी झाडी दिसते, हे जे दाट जंगल दिसते, या जंगलामध्ये जानुबाई देवीचं मंदिर आहे. जेजुरीचे ग्रामदैवत जानुबाई हिचं इथं मंदिर आहे. खूप सुंदर असं विलोभनीय मंदिर आहे. तुम्ही आला की नक्की एकदा मंदिराला भेट द्या, तुम्हाला आवडेल बघायला ते. कसं सुंदर मंदिर दिसतंय आणि परिसर, वा वा. आणि हे बघा, हा अख्खा परिसर तुम्हाला मंदिराचा, डोंगराचा, आसपासचा परिसर दाखवतो. आणि जाताना सुरुवातीला एक छोटं असं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. ही दीपमाळ आहे आणि खरंच खूप भारी वाटलं या मंदिराला सुद्धा भेट देऊन. आणि कडेपठारला जाताना ही वेस बघा, इथून आपण आत जातोय. मंदिराला जायच्या अगोदरच वीरभद्र यांचं इथं मंदिर आहे. हे बघा, खूप सुंदर मंदिर असं. आणि फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो. मंदिराचा परिसर, मंदिराचा गाभारा, आणि पहा, मंदिर पाहून मन प्रसन्न झालं. आणि त्याही पेक्षा आतुरता होती खंडेरायाला भेटण्याची. जेजुरी हे असं तीर्थक्षेत्र आहे की जिथं 12 महिने लोकांची, भक्तांची गर्दी असते. कारण महाराष्ट्रात सगळ्यात ज्या देवाला मानलं जातं ते म्हणजे खंडेराय. इथं आनंदानं भगिनी फुगडी खेळतात आणि या खंडेरायाच्या इथं आले की सगळ्या दुःख यातना निघून जातात. आणि खरंच सांगतो, तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतात. इथं मंदिरावरती एक वाक्य लिहिलंय, जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर, नाना परीची रचना रचले अपार, जळी स्थळी नांदे स्वामी शंकर. येताना अनमोल रुसला. त्याला लस्सी पाहिजे होती प्यायला आणि ते दुधाचं कोल्ड ड्रिंक्स असते ना, तेही प्यायला पाहिजे होतं.
कोणाचं काय केलं ऐकत नव्हता अनमोल. हे बघा, वरून डोंगरावरून विलोभनीय कसं दृश्य दिसते. या पायऱ्या आहेत जिथून आम्ही आता वरती खंडेरायाच्या दर्शनाला आलो. इथं पार्किंग आहे, इथं तळ आहे. हे कसं सुंदर असं द्वार आहे आणि त्याचबरोबर ही करा नदी आहे आणि हे बानुबाईचं मंदिर आहे. वरती कडेपठाराच्या इथून खाली आलं की तुम्हाला बानुबाईचं मंदिर दिसेल. आणि नंतर आम्ही इथं एका ठिकाणी सरबत प्यायला थांबलो. अनमोलचा रुसवा काढायचा होता, मग त्याला काहीतरी प्यायला द्यायला पाहिजे, मग त्यासाठी आम्ही इथं थांबलो. मस्त असे सगळे सरबत पेलो आणि लगेच खाली उतरते पॅराशूट लावलं की. हे बघा, आम्ही दोघं दमत होतो पण अभिनंदन दमतच नव्हतं. हे बघा किती फोड आहे. बघा उभं जाऊन तिथे बसलं दिसते, हात करते ते पुढे अभिनंदन उभा राहिलाय. अभिनंदन अभिनंदन आहे, त्याचं अभिनंदनच करायला पाहिजे. आणि जेजुरीच्या जवळच एक 16-17 किलोमीटर मोरगाव अष्टविनायकापैकी एक गणपती इथं आहे. जर कधी आला तर खरंच कडेपठारच्या मंदिराला आणि खंडेरायाला भेट द्यायला विसरू नका. येळकोट येळकोट, जय मल्हार.